नमस्ते यूट्यूब फॅमिली. आणि बघा आता इथे आपण आहोत गव्हाच्या प्लॉटवर. पूर्वी हे लोक एक 10 वर्ष जर मागे जायचं म्हणलं तर पूर्वी असं काहीच होत नव्हतं, धाडसच करत नव्हते. पण आता एक गेली 3रं वर्ष, अगदी फार नाही, आदिवासी पट्ट्यात आदिवासी जो मागास आहे तो मार्गदर्शन होत नव्हतं. आणि पहिली गोष्ट तर आदिवासी फार मोठी डेअरिंग करत नाही. 3 वर्ष झाली हे लोक आता या प्लॉटवर मस्तपैकी असं थोडंसं काहीतरी उत्पन्न घेत असतात. आणि बऱ्यापैकी उत्पन्न आपण बघू शकता, म्हणजे फारसं अगदी वार्षिक नाही आहे, पण साधारणतः ज्या खाचरा तेवढंसं होईल तेवढं त्यांना ते भेटतं. पूर्वी नाही, पूर्वी शेतकरी घाबरून जायचा की जमीन का होईल का, पण आता थोडंसं धाडस केलेलं आहे. नाहीतर ओसाड अशी जमीन पडलेली असायची. आणि इथे आहे कांदा. तिकडे आहे गहू. तर जंगली प्राणी खूप त्रास देतात, त्रासून गेलेला असतो शेतकरी, पण आता काय पर्याय नाही फॅमिली. त्याही त्रासाला तोंड देत देत प्रयत्न चालू असतात. आणि आपल्याला शोधायची आहे एक रान भाजी. तर बघूया आता भेटते का. इथे आहे तुकारामचा थोडासा छोटासा बाग, तर तोही प्रयत्न करत असतो. आणि इकडे हे 2 जण आहेत. आता मी त्यांना दाखवते बघा, कशी भांडणं चाललेली असतात. नुसतं एकमेकांना आरडा ओरडा असं द्यायचा असतो आणि मग काम करत असतात. त्यांच्याकडे साधी पुतणी आणि सुनबाई आहे. टोमॅटो आता 3रं वर्ष का 2रं वर्ष. जयश्रीला पुरस्कार देऊ आपण, आदर्श शेतकरी. जयश्रीला घे बरं. डोळे बांधून घे ना. मग तू डोकं बांधले, डोळे बांधायचे कुठे. तुकाराम रचून ठेव, पण झाकण घाल चांगला रे, चांगलं झाकण घाल. हो ना, गेल्या वर्षी आम्हाला नाही ना करायचं इटाळे, आम्हाला तेव्हा नाही करायचं. आमच्या कॅन्सल झाला आमचा कार्यक्रम. ईर काढायचे. तुमचा ईर कधी आता आम्ही पाडव्याला खाऊ आहे. राहू दे, तू नाही दिला मला खाऊ. तर हा आहे साळीचा पेंडा फॅमिली. आणि अशा प्रकारे आता रचायचं काम चालू आहे. थोडंसं तुकारामने लावलेले आहेत लाकूड खाली, कारण उंदीर लागायला नको म्हणून आहे ना, उंदीर लागायला नको म्हणून. आणि अशी साठवण्याची, म्हणजे घरात जागा नसते. आता हे कुठपर्यंत साठवायचं, पावसापर्यंत का, म्हणजे पावसापर्यंत ते तिथपर्यंत साठवायचं आणि मग जनावरांना खाऊ घालायचं. तुकाराम उतरणार हौस, मग घरात भरायचं. मग सरपण आणि पेंडा घरात भरायचा, असं सगळं चालू आहे. उळा खायचा होता, पण तुम्ही काय उळा ओंब्या करत नाही तुकाराम, नाही का. हो ना, तुकाराम ते यांनी केलं, सीतारामने केलंय. तेव्हा म्हटलं चला तुम्ही आहेत का इकडे, जावा बघा बरं. कांद्याची भाजी काढू का, पाणी भरले ना. असं बघा.